तर आता आपण परफेक्ट टेन्स पाहणार आहोत. परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. तर परफेक्ट टेन्स म्हणजे काय, तर एखादी क्रिया कृती घडून गेलेली आहे म्हणजेच पूर्ण झालेली आहे, अर्थात ती क्रिया कंप्लीट झालेली आहे किंवा फिनिश झालेली आहे, परफेक्टेड आहे. ते जेव्हा दाखवायचं असतं त्यावेळी आपण यूज करतो परफेक्ट टेन्स. पहा, परफेक्ट टेन्स कधी यूज करतात, एखादी क्रिया कृती घडून गेलेली आहे म्हणजेच पूर्ण झालेली आहे त्यावेळी परफेक्ट टेन्सचा उपयोग करतात. पूर्ण झालेली आहे म्हणजेच ती कृती कंप्लीट झालेली आहे, फिनिश झालेली आहे, परफेक्टेड आहे. मग परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे पहा, आय हॅव स्पोकन इंग्लिश, मी इंग्लिश बोललेलो आहे. माझी इंग्लिश बोलण्याची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे असं जेव्हा सांगायचं असतं त्यावेळी आपण यूज करतो परफेक्ट प्रेझेंट टेन्स. तशीच पुढचं उदाहरण पहा, वी हॅव प्लेड फुटबॉल ऑन द ग्राउंड, आम्ही फुटबॉल ग्राउंडवर खेळलेलो आहोत. परत ही हॅज ड्रंक वॉटर, त्याने पाणी पिलेले आहे. इथे खेळण्याची आणि पाणी पिण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कुठे, तर वर्तमान काळामध्ये, म्हणून परफेक्ट प्रेझेंट टेन्स असे म्हणतात. बरं, आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे काय ते कळलंय. तर आता वर्ब, हेल्पिंग वर्ब कोणते वापरलेत ते पाहूयात. आय हॅव स्पोकन इंग्लिश, वी हॅव स्पोकन इंग्लिश, यू हॅव स्पोकन इंग्लिश, ही, शी, इट च्या पुढे हॅज स्पोकन इंग्लिश, दे हॅव स्पोकन इंग्लिश. म्हणजेच काय, तर सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्बचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. तर हॅव कधी वापरलेला आहे, तर आय, वी, यू आणि देला हॅव वापरलेला आहे. तर ही, शी, इटला हॅज वापरलेला आहे. या परफेक्ट टेन्समध्ये सगळीकडे वर्बचं तिसरं रूपच वापरतात. तसं कंटिन्युअस टेन्समध्ये वर्बचं ING रूप वापरलेलं होतं, तर इथे परफेक्ट टेन्समध्ये वर्बचं थर्ड रूप वापरलेलं आहे. मग या परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स करूया. आय हॅव नॉट स्पोकन इंग्लिश, मी इंग्लिश बोललेलो नाही. ही हॅज नॉट स्पोकन इंग्लिश, त्याने तो इंग्लिश बोललेला नाही. इंटरोगेटिव्ह फॉर्म, हॅव आय स्पोकन इंग्लिश, हॅज ही स्पोकन इंग्लिश. तर आता परफेक्ट पास्ट टेन्स. तर परफेक्ट पास्ट टेन्समध्ये एखादी क्रिया कृती घडून गेलेली आहे, पूर्ण झालेली आहे, मात्र ती भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. आय हॅड वॉच्ड अ हॉरर मूवी, मी मूवी बघितलेला होता. शी हॅड ड्रॉन अ गुड पेंटिंग, तिने सुंदर चित्र काढलेले होते. तसंच आय हॅड स्पोकन इंग्लिश, वी हॅड स्पोकन इंग्लिश, यू हॅड स्पोकन इंग्लिश, ही, शी, इट हॅड स्पोकन इंग्लिश, दे हॅड स्पोकन इंग्लिश. म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड, कारण इथे सगळीकडे हॅड वापरलेला आहे, वर्बचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. तर निगेटिव्ह सेंटेन्स, आय हॅड नॉट स्पोकन इंग्लिश, मी इंग्लिश बोललेलो नव्हतो. ही हॅड नॉट स्पोकन इंग्लिश, तो इंग्लिश बोललेला नव्हता. किंवा आपण म्हणू शकतो की त्याचं इंग्लिश बोललेला नव्हता, हेच करेक्ट आहे. इंटरोगेटिव्ह फॉर्म, हॅड आय स्पोकन इंग्लिश, हॅड ही स्पोकन इंग्लिश, मी इंग्लिश बोललो होतो का, तो इंग्लिश बोलला होता का. आता परफेक्ट
फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळामध्ये एखादी कृती क्रिया पूर्ण झालेली असेल असं सांगतो आपण. आय शॅल हॅव स्पोकन इंग्लिश. इथे आय विल हॅव स्पोकन इंग्लिश असं सुद्धा म्हटलं तर करेक्टच असतं. वी विल हॅव स्पोकन इंग्लिश किंवा वी शॅल हॅव स्पोकन इंग्लिश. मी इंग्रजी बोललेलो असेन म्हणजे बोलण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल भविष्यकाळामध्ये मी इंग्रजी बोललेलो असेन. बोलत असेन असं म्हटलेलं नाही आहे, बोललेलो असेन म्हणजे झाली असेल क्रिया कंप्लीट. यू विल हॅव स्पोकन इंग्लिश. ही शी इट विल हॅव स्पोकन इंग्लिश. दे विल हॅव स्पोकन इंग्लिश. सब्जेक्ट प्लस विल शाल हॅव प्लस वर्बचं थर्ड ग्रुप आणि ऑब्जेक्ट. निगेटिव्ह सेंटेन्स सेम. आय शॅल नॉट हॅव स्पोकन इंग्लिश. हे विल नॉट हॅव स्पोकन इंग्लिश. इंटरॅगेटिव्ह फॉर्म. शॅल आय हॅव स्पोकन इंग्लिश. विल ही हॅव स्पोकन इंग्लिश. आणि आता आपण इथे दोन सेंटेन्स. आय विल हॅव फिनिश्ड माय होमवर्क. मी माझा होमवर्क कंप्लीट केलेला असेन. कधी भविष्यकाळामध्ये मी माझा होमवर्क कंप्लीट केलेला असेल. वी विल हॅव रीड ऑल द सब्जेक्ट. आम्ही सगळे विषय वाचलेले असतील.